क्या बात है, एक नंबर. तुमचं जे कन्फ्युजन होतं ना की इथे फक्त उपाशीचे पदार्थ मिळत आहेत, की एकदा ही छोले पुरी खाऊन बघा. की आपल्या घरी किंवा आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे ते इथे अवेलेबल आहेत. आणि मिसळ माझं पहिलं प्रेम. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, मी आज तुम्हाला अशा एका हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे जिथे आपण खाणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ, आणि ते पण आपल्या एकदम बजेट फ्रेंडली रेटमध्ये. तर त्याचं नाव आहे एकादशी उपाहारगृह. तर मंडळी, एकादशी या नावावरून तुमच्या मनामध्ये येईल की इथे फक्त उपासाचेच पदार्थ मिळणार आहेत. तर तसं नाही आहे. त्यांच्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत जे आपले अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ तिकडे अवेलेबल आहेत. तर मी आता आतमध्ये जाणार आहे, टेस्ट करणार आहे. मी या उपाहारगृहाचं तुम्हाला टायमिंग सांगणार आहे, लोकेशन सांगणार आहे. या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमधून कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपण जाऊया एकादशी उपाहारगृहात. या. समोर आहे ऑथेंटिक महाराष्ट्रीयन डिशेस एकादशी उपाहारगृहाच्या. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकादशी उपाहारगृह नाव असलं तर तुम्हाला असं वाटेल की फक्त उपासाचे पदार्थ मिळणार आहेत. तर हे बघा काय काय पदार्थ त्यांच्याकडे आहेत. उपासाचे तर आहेतच, आणि हे बघा प्रेझेंटेशन बघा, आउट अँड आउट एक नंबर. आणि त्यांची खासियत मी तुम्हाला सांगतो, त्यांच्याकडे असे मिनी पदार्थ मिळतात. मिनी हे आहे साबुदाणा वडा, आणि बघा किती छान आहे, क्रिस्पी आहे. आणि मी आता टेस्ट करतो पहिला. एक 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 सगळं मी टेस्ट करणार. हो हो, आतमध्ये बघा जिरे आहेत, शेंगदाणे आहेत, आणि प्रॉपर. आणि त्यांनी मला चटणी दिलेली आहे, ही बघा, ही आहे खोबऱ्याची चटणी आहे. आणि प्रेझेंटेशन बघा, त्यांनी केळीच्या पानात मस्तपैकी दिलेलं आहे. हा हा, ओ मस्त. जी चटणी आहे त्याच्यामध्ये थोडासा स्वीटनेस पण आहे आणि मस्त वाटते. शेंगदाण्याची चटणी पण, सॉरी, खोबऱ्याची चटणी पण त्याच्यामध्ये थोडासा असं स्वीटनेस पण आहे. तर खूप छान. आणि हे बघा, हे कमीच जे ऑथेंटिक महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात त्यापैकी अशा कमीच ज्या हॉटेलमध्ये तुम्हाला हे अवेलेबल होणार आहे, हे आहे रताळ्याचं पॅटीस. त्यांच्याकडे अवेलेबल असतं संकष्टीला, एकादशीला आणि गुरुवारी. आणि आज नेमका मी गुरुवारी आलो, त्यामुळे मला हे माझ्या नशिबात आहे रताळ्याचं पॅटीस. आणि बघा, इथून आपण बाहेरून आपल्याला वाटणारच नाही की याच्यामध्ये रताळा आहे. बघा किती छान प्रकारे त्यांनी कोटिंग वगैरे करून डीप फ्राय केलेलं आहे. हा 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 हा, एक नंबर. आता आतमध्ये ओपन केल्यावर आपल्याला वाटतंय की ते रताळ्याचं आहे. आणि आतमध्ये शेंगदाणे वगैरे आहेत, जिरे आहेत. आता मी टेस्ट करून बघतोय, असंच टेस्ट करून बघतो पहिला. ओ, बाहेरची लेअर क्रंची आहे आणि आतमध्ये असा थोडासा गोडसरपणा येतो रताळ्याचा. मस्त. तर आता मी या जी खोबऱ्याची चटणी आहे त्याच्याबरोबर ट्राय करतो. तो मन तृप्त झालं, जबरदस्त. तर मी नक्की तुम्हाला रेकमेंड करेन की इथे आलात, जर गुरुवारी येत असाल एकादशीला, तर रताळ्याचं पॅटीस नक्की ट्राय करा. आणि मी सांगायला विसरलो, हे जे मिनी साबुदाणा वडे आहेत, एका प्लेटमध्ये 10 पीस येणार आहेत तुम्हाला. मी आता तुम्हाला दाखवायचं म्हणून व्हरायटीज ऑफ पदार्थ मागवलेले आहेत. तर मी टेस्टिंगसाठी फक्त 2-2 मागवले आहेत. त्याच्यानंतर त्यांची खासियत आहे मिनी बटाटे वडा. आणि बघा, हा पण तुम्हाला दाखवतो आतमध्ये. बाहेरची लेअर एकदम पातळ आहे, आणि आतमध्ये बघा त्यांनी फिलिंग बटाट्याचे आहेत, जिरे आहे, राई आहे, कोथिंबीर आहे. एक नंबर. मी असंच पहिलं ट्राय करतो. ओ मस्त, चटपटीत बटाटे वडा, मस्त एक नंबर. आणि मला एक चटणी दिलेली आहे, 2-3 प्रकारच्या आहेत. ही स्वीट आहे, ही ग्रीन कलरची, आणि एक सुकी चटणी आहे. ही ग्रीन कलरच्या चटणी बरोबर ट्राय करून बघतो. ओ मस्त. चटणी जी आहे ना ही ग्रीन कलरची,
ही तिखट पण आहे, गोड पण आहे आणि चटपटीत बटाटे वडा. हो, एक नंबर. मस्त, जबरदस्त वाटतंय खाताना. आणि हे पण तुम्हाला 10 पीस मिळणार आहेत एका प्लेटमध्ये, मिनी बटाटे वडे. आणि त्यानंतर मी येतो, हे बघा, ही पण त्यांची खासियत आहे. ही आहे कोथिंबीर वडी आणि हे एक वेगळ्याच शेपमध्ये ते सर्व करतात. हा 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 हा, क्या बात आहे. गरमागरम प्रेझेंटेशन साठी आउट अँड आउट आहे. असंच ट्राय करतो, पहिली टेस्ट अशीच घ्यावी लागते. टेस्टी टेस्टी. आणि नंतर मग ह्या चटणी बरोबर टेस्ट नेक्स्ट लेवलला जाते. मस्त, जबरदस्त. जे काही स्पायसेस वापरलेले आहेत आणि डीप फ्राय केल्यावर त्या चटणी बरोबर तर त्याची टेस्ट द्विगुणित होते. मस्त. आणि हे जी कोथिंबीर वडी आहे ती तुम्हाला 8 पीस मिळणार आहेत एका प्लेटमध्ये. आणि आता येतो मी अजून एक त्यांची ऑथेंटिक आपली महाराष्ट्रीयन डिश आहे अळू वडी. आणि प्रेझेंट बघा ना कसं केलेलं आहे त्यांनी, खूप छान. हे किसलेलं खोबरं आहे, त्याच्यावर कोथिंबीर वगैरे टाकून मस्तपैकी अळूवडी सर्व केलेली आहे त्यांनी केळीच्या पानामध्ये. हा 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 हा, क्या बात आहे. सुपर्ब. आंबट गोड अळूवडी आणि ही ग्रीन चटणीच तर मी फॅन झालेलो आहे. मस्त, एक नंबर. सुपर्ब टेस्ट आहे. नक्की आलात तर अळूवडी सुद्धा ट्राय करा. ही तुम्हाला एका प्लेटमध्ये 4 पीस मिळणार आहेत अळूवडीचे. आणि ही त्यांची स्पेशालिटी आहे. हा बघा, हा आहे वाटाणा पॅटीस. बघा ना, प्रेझेंटेशन बघा किती छान केलेलं आहे. आणि हीच ती ग्रीन चटणी परत इथे आहे. किसलेलं खोबरं आणि त्याच्यावर कोथिंबीर वगैरे टाकून त्यांनी मला दिलेले आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो, इकडे या. हे बघा, हिरवे वाटाणे आहेत, मनुके आहेत आणि वेगवेगळे स्पायसेस सुद्धा आहेत. आणि हे मस्तपैकी बाहेरून डीप फ्राय केलेलं आहे. आणि आता टेस्ट बघूया त्याची. हो, सुपर्ब. मस्त, एक नंबर. आणि ग्रीन चटणी, हा हा, एक नंबर आहे. नक्की खासियत काय ते मला समजलं, खूप टेस्टी आहे. तुम्हाला पण मी रेकमेंड करेन, जर तुम्ही इथे येत असाल एकादशी उपाहारगृहामध्ये तर नक्की त्यांचं जी स्पेशालिटी आहे वाटाणा पॅटीस नक्की ट्राय करा. खूप छान टेस्ट आहे त्याची. आणि मस्त आहेत सगळे जे काही पदार्थ आहेत, सगळे टेस्टी नेक्स्ट लेवल आहेत. आता मी अजून डिशेस मागवलेल्या आहेत, त्यासुद्धा येतील माझ्यासमोर. सो वेट अँड वॉच. तर मंडळी, या हॉटेलचं ॲम्बियन्स एकदम फॅन्सी नाही आहे, पण इथे जे फूड मिळतं ते एकदम क्वालिटी फूड मिळणार आहे. आणि जर तुम्हाला घर बसल्या ते टेस्ट करायचं असेल तर तुम्हाला स्विगी झोमॅटोवर सुद्धा अवेलेबल आहे, तर नक्की ऑर्डर करा. तर मंडळी बघा, अजून मी 2 डिशेस मागवलेल्या आहेत आणि त्या बघा, हे आहे छोले आणि पुरी आणि मिसळ माझं पहिलं प्रेम. त्यांची मिसळ म्हणे खूप प्रसिद्ध आहे, ती सुद्धा मी मागवलेली आहे. आणि हे बघा, हे एक त्यांच्याकडे वेगळं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सरबत आहेत. म्हणजे बाकीच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला कोल्ड्रिंक वगैरे सर्व केलं जातं, तर इथे तसं नाही आहे. प्रॉपर तुमच्या हेल्थचा म्हणजे विचार केला जातो, काळजी घेतली जाते. त्यामुळे जे होममेड सरबत आहेत तिकडे आहेत. इथे बघा, हे आहे केसर लिंबू सरबत. युनिक आहे की नाही. इथे पियुष आहे आणि आवळा सरबत आहे आणि लस्सी आहे, सोलकडी आहे, कोकम सरबत आहे. म्हणजे असे छान छान ज्या सरबत आहेत जे आपल्या घरी किंवा आपल्या शरीरासाठी उपयोगी आहेत ते इथे अवेलेबल आहेत. तर मी हे पहिल्यांदा ट्राय करतो, हे मला जरा युनिक वाटलंय, केसर लिंबू सरबत. हा, येस, मस्त. थोडं युनिक आहे, लिंबूचा फ्लेवर येतोय जास्त आणि केसरचा पण हिंट आहे. आणि
जास्त स्वीट नाही आहे, खूप छान. हे पण तुमच्या शरीरासाठी म्हणजे एकदम बेनिफिट ठरणार आहे. तर आता आपण या मेन याच्याकडे. आणि हे बघा छान प्रकारे त्यांचे बाउल वगैरे आहेत, प्रेझेंटेशन खूप छान आहे. आणि हे आहे छोले आणि पुरी. आणि बघा ना ग्रेव्हीची जे कन्सिस्टन्सी बघा ना किती घट्ट आहे, एक नंबर. टेम्पटिंग वाटतंय नुसतं. आपण टेस्ट करूया थोडस. हा 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 हा, एक नंबर. आणि थोडासा असा लिंबू. हा हा, तर तुम्हाला मी छोले दाखवतो. छान त्याची ग्रेव्ही आहे. आणि हे बघा एकदम प्रॉपर कुक झालेले आहेत. आणि ह्या जे काही ग्रेव्ही मध्ये बघूनच टेम्पटिंग वाटतंय. आणि पुरी सोबत आता मी ट्राय करतो. हा हा, ओ भाई साहब, क्या बात है, एक नंबर. तुमचं जे कन्फ्युजन होतं ना की इथे फक्त उपासाचे पदार्थ मिळत आहेत, इथली एकदा ही छोले पुरी खाऊन बघा. परत परत याल, परत परत याल. माझं म्हणजे चॅलेंज आहे. जबरदस्त टेस्ट आहे हो, एक नंबर. मस्त. आता अजून एक त्यांचं मी जे काय म्हणते सरबत मागवलेलं आहे, ते आवळा सरबत ट्राय करूया. छोले पुरी तर माझ्याकडनं रेकमेंड आहे. तुम्ही इथे आलात तर नक्की छोले पुरी ट्राय करा. टेस्ट वॉज ऑसम. तर हा आवळा सरबत ट्राय करूया. हा, एक नंबर. एकदम नॅचरल आहे, कुठलेही आर्टिफिशियल फ्लेवर नाही त्याच्यामध्ये. मस्त पंच येतो आवळ्याचा. म्हणजे नॉर्मली आपण आवळा खायला टाळतो, पण याच्यामध्ये थोडंसं स्वीट आहे, मजा येते, काहीतरी पौष्टिक आपल्या पोटात जात आहे. तर नक्की आवळा सरबत सुद्धा इथे येऊन तुम्ही ट्राय करू शकता. आता मी येतो त्यांची फेमस अशी मिसळ, खूप प्रसिद्ध आहे त्यांची मिसळ. आणि बघा प्रेझेंटेशन बघा, आउट अँड आउट आहे. हा 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 हा, जास्त अशी ग्रेव्ही नाही, म्हणजे तर्री वगैरे नाही, तुम्हाला त्रास होणार नाही खाताना. प्रॉपर कांदा वगैरे टाकून. हा हा, एक नंबर. आणि मिसळ खाताना हे बघा आतमध्ये मटकी आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी बटाटे सुद्धा टाकलेले आहेत, म्हणजे बटाटे वगैरे टाकून ते मिसळ बनवतात. खूप छान. याची सुद्धा कन्सिस्टन्सी बघू शकता, घट्ट एकदम. आणि आता टाइम टू टेस्ट. एकदम स्पॉन्जी स्पॉन्जी पाव. क्या बात आहे, गरमा गरम मिसळ संध्याकाळच्या वेळी. ओहो, एक नंबर. खूप छान. हे जे त्यांनी लिहिलेलं आहे ना, ते खरोखर आहे. तुम्ही नक्की इथे आलात की मिसळ त्यांची ट्राय करू शकता. खूप छान टेस्ट आहे. आणि मी आता आल्यापासून पण बघतो ना, भरपूर गिऱ्हाईक मिसळच ऑर्डर करतात. बाकीचे तर पदार्थ खातातच आहेत, पण मिसळ टेस्ट केल्याशिवाय जात नाही आहेत. आणि मित्रांनो, मी या एकादशी उपाहारगृहाचं तुम्हाला टायमिंग सांगतो. सकाळी 7:30 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत चालू असतं. सकाळी 7:30 वाजल्यापासून 11 11:30 पर्यंत तुम्हाला जे काही नाश्त्याचे आयटम आहेत, पोहा, शिरा, उपमा, जे काही पदार्थ आहेत ते सगळे तुम्हाला अवेलेबल होणार आहे. त्याच्यानंतर 11 नंतर ते बाकीचे जे काही पदार्थ आहेत ते तुम्हाला सगळे अवेलेबल होणार आहेत. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे वारानुसार काही काही पदार्थ आहेत, ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, प्रत्येक दिवशी त्यांच्या मेनू कार्डवर लिहिलेलं आहे. सोमवारी डाळिंबी उसळ आणि मसाले भात. आणि परत मंगळवारी काळा वाटाणा उसळ, पनीर टिक्का बिर्याणी, असे वेगवेगळे व्हरायटीज ऑफ पदार्थ तुम्हाला प्रत्येक दिवशी टेस्ट करायला मिळणार आहेत. तुम्ही चपाती किंवा पुरी बरोबर टेस्ट करू शकता. आणि आता एवढं सगळं टेस्ट केल्यानंतर हे बघा पियुष, हा 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 हा, शेवट एकदम गोड व्हायला पाहिजे की नाही. क्या बात. ओ, मस्त. आहा, थंडगार पियुष. आणि त्याच्यामध्ये वेलचीचा जायफळाचा पंच येतोय. मस्त कन्सिस्टन्सी सुद्धा घट्ट आहे, एकदम पातळ असं नाहीये. खूप छान. मंडळी यांच्याकडे स्नॅक्स सुद्धा भरपूर व्हरायटीज मध्ये आहेत.
पुरणपोळी आहे, वेगवेगळे प्रकारचे लाडू आहेत, चकली आहेत आणि भरपूर सारे असे स्नॅक्स आहेत त्यांच्या काउंटरला. ते सुद्धा तुम्ही इथे आलात तर तुम्ही परचेस करू शकता. तर मंडळी, मी तुम्हाला एकादशी उपाहारगृहाचं तुम्हाला लोकेशन सांगतो. शिवसेना भवन पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तिथे फेमस एक हॉल आहे, कित्ते भंडारी हॉल, त्याच्या अगदी खाली आहे ते. तर नक्की तुम्ही एकदा दादर किंवा शिवाजी पार्क एरियामध्ये आला असाल तर नक्की एकादशी उपाहारगृहामध्ये या. त्यांचे काय उपासाचे पदार्थ आहेत ते सुद्धा ट्राय करा. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सरबत आहेत ते ट्राय करा. आणि अस्सल महाराष्ट्रीयन जे काय त्यांची मिसळ आहे, छोलेपुरी आहे किंवा अजून जे काय पदार्थ आहेत ते सगळे टॉप नॉच आहेत. एकदा तरी टेस्ट करा. नक्की माझं नाव काढाल की बाबा सागरने एक एक छोटंसं हॉटेल आहे पण एक हिडन जेम दाखवलेलं आहे. आणि मेन म्हणजे तुमची हे पण बचत होणार. एकदम तुम्हाला बजेटमध्ये चांगल्या प्रकारचं फूड तुम्हाला एन्जॉय करायला मिळणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाले की पहिला नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.